नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल भाग 2 की अगदी आत्तापर्यंत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणामध्ये परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ, परराष्ट्र धोरणाचं महत्त्व हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. राष्ट्रीय हितसंबंध त्याचप्रमाणे परराष्ट्र धोरण यांचा असणारा जो काही संबंध आहे तो संबंध देखील आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्याचप्रमाणे परराष्ट्र धोरण निश्चित करत असताना विविध अशा प्रकारचे जे काही घटक आहे हे घटक कशा प्रकारचे असतात तेही आपण पाहिलेलं आहे की जसं परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या घटकामध्ये देशाचं भौगोलिक स्थान असेल, राजकीय व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकीय नेतृत्व असेल, त्यानंतर प्रशासकीय घटक असेल, अशा या विविध अशा प्रकारच्या घटकांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर पहा की आजच्या या भागामध्ये आपल्याला भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे की अशा या परराष्ट्र धोरणाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. की अगदी त्याआधी पहा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की तुम्ही काय कराल की जर तुम्ही परराष्ट्र सचिव अशा या पदावर काम करत आहात आणि प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत, परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल. म्हणजे असे हे विविध अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे की हे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परराष्ट्र जे काही धोरण आहे की अशा या धोरणाचा विचार आपण करू शकतो. पहा की जसं आपण पाहिलेलं आहे की परराष्ट्र धोरणामध्ये प्रत्येक देशाला आपल्या हिताचे जे निर्णय असतात ते निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात, राष्ट्रहित त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं आणि कोणत्या देशाशी मैत्री करावी किंवा कोणत्या गटामध्ये सामील व्हायचं अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत ते निर्णयसुद्धा प्रत्येक राष्ट्रहित त्या ठिकाणी घेत असतं. पहा त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायची याचा जो काही विचार आहे तो विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार हा प्रत्येक सार्वभौम अशा प्रकारच्या देशाला त्या ठिकाणी असतो आणि अशा या वैचारिक भूमिकेलाच खऱ्या अर्थाने आपण परराष्ट्र धोरण असं म्हटलेलं आहे. पहा की अगदी पहा की भारताचं अशा प्रकारचं हे जे काही परराष्ट्र धोरण आहे की हे परराष्ट्र धोरण पाहत असताना की अगदी आपल्याला या विविध अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी प्राथमिक आपल्याला पाहावे लागतील. की अगदी अशा यामध्ये भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे की हे धोरण पाहत असताना स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताला परराष्ट्र धोरण ठरवण्याचा जो काही अधिकार आहे हा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे भारताचं परराष्ट्र धोरण हे शांतता, मानवी हक्क, राष्ट्रांची सुरक्षितता असे जे काही शाश्वत मूल्य आहे अशा या शाश्वत मूल्यावरती आधारलेलं अशा प्रकारचं भारताचं परराष्ट्र धोरण हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पहा त्याचप्रमाणे भारताच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक अशा प्रकारची जी तत्त्व आहे ही तत्त्व देखील संविधानाच्या 91व्या कलमामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. की अगदी अशा या कलमामध्ये सुद्धा आपण अशा या कलमानुसार सुद्धा आपल्याला दिसून येईल की भारताने सतत शांतता, मानवी हक्क आणि राष्ट्राची सुरक्षितता अशा या मूल्यांनाच खऱ्या अर्थाने अधिक महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जो काही पाया आहे हा पाया जर आपण पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रामुख्याने घातलेला आहे. की अगदी त्यामुळं आपल्याला की अगदी आपलं जे काही भारताचं परराष्ट्र धोरण आहे की हे धोरण जाणून घेत असताना 1947 साली ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून भारताने आपलं हे जे परराष्ट्र धोरण आहे हे धोरण आखण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. पहा की भारताच्या संविधानामधील मार्गदर्शक अशा प्रकारचे जे तत्त्व आहे की अशा या तत्त्वामध्ये राज्यानं परराष्ट्र धोरण कसं आखावं याविषयी सुद्धा जे तरतुदी आहे या तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि की अगदी त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता की अगदी याला प्रामुख्याने प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या असतील, विविध अशा प्रकारचे वाद असतील ते शांततेच्या मार्गानेच सोडवावेत असंही स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. पहा
की अगदी अन्य राष्ट्रांशी आपले असणारे जे संबंध आहे हे संबंध मैत्रीपूर्ण ठेवणे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्रीय धोरणाचं प्रामुख्याने उद्दिष्ट हे मानलं गेलेलं आहे. पहा की अगदी भारताचं आत्तापर्यंतचं परराष्ट्र धोरण अशा या चौकटीमध्येच खऱ्या अर्थाने विकसित झाल्याचंही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. पहा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक अशा तत्वावरील ज्या तरतुदी आहे की ज्यामध्ये भारतातील संविधानाचं कलम 51 अशा या कलमामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्राराष्ट्रामध्ये न्याय आणि सन्मानीय संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणं, लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणं, म्हणजे असे अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे ह्या ज्या काही तरतुदी आहे ह्या तरतुदी मार्गदर्शक तत्वामधील कलम 51मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. पहा आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर भारताचं परराष्ट्र धोरण हे आखण्यात येत असतं. पहा त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणखी काही जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिलेले आहे की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताने कायम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांना प्राधान्य दिलेलं आहे की अगदी आंतरराष्ट्रीय समस्या आणि वाद यांचं शांततेच्या मार्गाने सोडवणं, त्याचप्रमाणे अन्य जे काही राष्ट्र आहेत तर अशा या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करणं, त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं, देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील की अशा प्रकारचे प्रयत्न नेहमी करणं, भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं संरक्षण करणं, भारताच्या दूतावासाद्वारे अन्य देशामध्ये वास्तव्य करीत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हितांचं रक्षण करणं, आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक त्याचप्रमाणे व्यापारी अशा प्रकारचे जे काही संबंध आहे की हे संबंधसुद्धा प्रस्थापित करणं, म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर असे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. पहा अगदी पहा की यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचं हे जे काय असणारं परराष्ट्र धोरण आहे की अशा या परराष्ट्र धोरणाचा जो आढावा आहे तो आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर तो आढावा घेत असताना 2 टप्पे यामध्ये प्रामुख्याने पाडले गेलेले आहेत की अगदी पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 1990पर्यंतचा हा टप्पा आहे, त्याचप्रमाणे दुसरा टप्पा म्हणजे 1990 ते आजपर्यंत अशा प्रकारच्या 2 टप्प्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण हे त्या ठिकाणी आखलं गेलेलं आहे. पहा यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण की सुरुवातीचा जो काही टप्पा आहे हा टप्पा पाहत असताना की अगदी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जो पाया आहे की हा पाया खऱ्या अर्थाने पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातलेला आहे. पहा आणि मग अशा या धोरणाच्याद्वारे त्यांनी वसाहतवादाला जो काही विरोध आहे हा विरोध केलेला आहे आणि प्रामुख्याने जागतिक शांततेला आणि सुरक्षिततेला जे प्राधान्य आहे हे प्राधान्य त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. पहा की अगदी अशा या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रामुख्याने त्या ठिकाणी जो काही प्रभाव आहे हा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि मग अगदी सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरणाची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर ही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की अगदी कोणत्याही दबावाशिवाय जर आपण पाहिलं तर जागतिक घडामोडींचं आकलन किंवा सर्व आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या घडामोडींचं आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय त्या ठिकाणी त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न भारताने नेहमी केलेला आहे. पहा शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रामुख्याने जे काही वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यानंतर पाहिलं तर पाकिस्तान आणि चीन अशा या देशांकडून असणारे जे धोके आहे हे धोकेही त्या ठिकाणी अशा या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने विचारात घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर स्वावलंबनाचा आग्रह आणि त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही त्या ठिकाणी तत्कालीन अशा प्रकारचं भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य होतं हे आपल्याला दिसून येतं. पहा की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाच्याद्वारे
आशिया खंडातील असणारे जे काही इतर देश आहे, तर अशा या देशांबरोबर आपले जे संबंध आहे हे संबंध त्या ठिकाणी सुधारण्याचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्न त्या ठिकाणी नेहमी केलेले आहेत. अशाही विविध अशा प्रकारचे जे काही राष्ट्र आहे की अशा या राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा, त्याचप्रमाणे आपलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी भारताने नेहमी केलेला आहे. आणि मग अशा प्रकारची ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय अशा प्रकारची जी काही विकासाची कल्पना आहे ती कल्पनाही पुढे आलेली आहे. पहा की अगदी आफ्रिकेपर्यंत अशा प्रकारची जी कल्पना आहे ही कल्पना विस्तारित झाली, परंतु काही जे आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतकालीन लष्करी अशा प्रकारच्या संघटनांचे सदस्य झाले आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर प्रादेशिक विकासाची जी काही प्रक्रिया होती ही प्रक्रिया त्या ठिकाणी थांबली गेलेली आहे. त्यानंतर यथावकाश जर आपण पाहिलं तर जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनामध्ये सहभागी झाले नाही आणि मग अशा या देशांनी अलिप्ततावाद अशा प्रकारची ही जी काही संकल्पना आहे तर अशा या संकल्पनेला त्या ठिकाणी प्रामुख्याने जो काही पाठिंबा आहे हा पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला होता. पहा अगदी शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन अशा प्रकारची तत्वे ही अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत अशा प्रकारची तत्व ही त्या ठिकाणी मानली गेलेली आहेत. आणि मग अशा या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भारताला शेजारील जी काही असणारे राष्ट्र आहे तर अशा या राष्ट्रांबरोबर झालेले विविध अशा प्रकारचे संघर्ष की अशा या संघर्षाला सुद्धा तोंड द्यावं लागलेलं आहे. भारत त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये सुद्धा 1947 ते 48 त्याचप्रमाणे 1965 काश्मीर हा जो प्रश्न आहे की अशा या प्रश्नावरून जे युद्ध आहे हे युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं आहे. 1971 झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तान हे अलग होऊन खऱ्या अर्थाने स्वतंत्र अशा प्रकारच्या बांगलादेशाची जी निर्मिती आहे ही निर्मितीसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. की 1970च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारचं जे स्थैर्य आहे हे स्थैर्य त्या ठिकाणी होतं. आणि मग दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ अशा प्रकारची प्रादेशिक सत्ता म्हणून खऱ्या अर्थाने भारताचा जो उदय आहे हा उदय त्या ठिकाणी झालेला होता. 1974 भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली जी क्षमता आहे ही क्षमतासुद्धा त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग 1980 मात्र काही जे काही बदल आहे तर असे हे बदल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि अगदी दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये जे सहकार्य आहे हे सहकार्य वाढीस लागावं म्हणून सार्क नावाची जी काही संघटना आहे तर ही संघटना त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि मग की अगदी चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने खऱ्या अर्थाने जो संवाद आहे हा संवाद त्या ठिकाणी सुरू केला. एक सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीसुद्धा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला पहिला टप्पा पाहायचा आहे की 1947 ते 1990 अशा प्रकारचा हा जो काही पहिला टप्पा आहे की अशा या पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने या ठिकाणी शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारताने एक अलिप्ततावादाचा जो काही स्वीकार आहे हा स्वीकार त्या ठिकाणी केलेला होता. आणि त्यामुळं सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे संबंध ठेवणं असेल, विकासासाठी योग्य अशा प्रकारची मदत विविध राष्ट्रांकडून घेणं असेल की अशा या गोष्टींना खऱ्या अर्थाने या काळामध्ये प्राधान्य त्या ठिकाणी भारताने दिलेलं होतं. आणि अलिप्ततावादासाठी की अगदी अशा प्रकारच्या या धोरणामुळं जर आपण पाहिलं तर भारताला आपल्या विकासासाठी ज्या दोन्ही महासत्ता होत्या तर अशा या दोन्हीही महासत्तांकडून मदत मिळवणं हे त्या ठिकाणी शक्य झालेलं होतं. त्याचप्रमाणे संरक्षण व्यवस्था असेल की आपली संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावरती या काळामध्येच भारताने खऱ्या अर्थाने भर दिलेला होता. आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान ते या ठिकाणी भारताने आयात केलेलं होतं. सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी अशा या देशांनी
भारताला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सहकार्य केलेलं होतं. आणि अशा याच कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर भारताला विविध अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागलेलं आहे, की अगदी अशा या आव्हानामध्ये पाकिस्तानचे भारताला सतत संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यामधूनच बांगलादेशाचीही निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे चीनशी सुद्धा आपण बहुतेक वेळा जो संघर्ष आहे की हा संघर्ष या ठिकाणी केलेला आहे. पहा 1974मध्ये जर आपण पाहिलं तर भारताने अणुचाचणी केली आणि एक आण्विक संशोधनाच्या क्षेत्रामधील भारताची असणारी जी क्षमता आहे ही क्षमता त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारताने केलेला आहे. पहा धन्यवाद. इतर भाग आपण उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.